खालीलपैकी विधान कोणी केलेलं आहे यावर आधारित एमपीएससी मध्ये एक प्रश्न विचारलेला आहे. फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय हे विधान कोणी केलं? यामध्ये ऑप्शन दिलेले आहे प्रो एडिसन, प्रो किंडरबर्जर, त्याच्यानंतर एडी गोरवाला आणि प्रो जोसेफ शुम्पिटर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रो किंडलबर्जर. प्रो किंडल बर्जर जे होते एक क्लासिकल इकॉनॉमिस्ट होते, म्हणजे पारंपरिक अर्थशास्त्रज्ञ होते. असं म्हटलं होतं आर्थिक वृद्धी म्हणजे अधिक उत्पादन होय, तर आर्थिक विकास म्हणजे अधिक उत्पादन आणि ते निर्माण करणाऱ्या तांत्रिक व संस्थात्मक व्यवस्थेतील बदल होय. अशा पद्धतीने विधान त्यांनी केलं होतं. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यातील फरक स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं होतं की वृद्धी ही केवळ संख्यात्मक वाढ आहे, म्हणजे क्वांटिटेटिव्ह चेंज असते, तर विकास हा गुणात्मक बदल असतो. म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की वृद्धी ही केवळ फक्त संख्यात्मक वाढ असते, म्हणजे क्वांटिटेटिव्ह चेंजेस असतात, तर विकास हा गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह चेंजेस असतो असं सांगितलं होतं. अशा पद्धतीने त्यांनी वृद्धी आणि विकास याबद्दल संकल्पना मांडलेल्या आहेत. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण समजून घेतला. फॅक्च्युअल प्रश्न होता, वन लाईनर होता. बाकी प्रश्नांचा आपण अनालिसिस घेतलाय ते तुम्ही पाहू शकता. ही पूर्ण सिरीजच आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण व्हिडिओ अपलोड करत असतो. अधिक माहितीसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मला आणि टेलिग्रामला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.